गप्पू सॉरी काकू, ते घर खूप मेसी झालंय. हो ना, तरी मी यांना सांगत असतो. तुम्ही खरंच ना, तुम्ही आधी सांगायचं ना, आवरून ठेवलं असतं घर. हो आई ते हो बाबा, घे. कॅरेट केक आणलाय तुझ्यासाठी. कैवल्य, तू कुठे चाललास? अरे तू भेटू शकतोस मला. बाबांनी अट मागे घेतलीये ना. अच्छा, यावेळेस तुला पाठवलंय का त्यांनी माझी समजूत घालायला? काय सांगून पाठवलंय तुला? काय नवीन डील ऑफर करणार आहेस तू यावेळेस मला? तुला कोणी सांगितलं मी तुला न्यायला आले म्हणून? डील हे आहे की तू घरी यायचं नाहीस. आम्ही दोघं खूप सुखात आहोत तुझ्याशिवाय. कसं वाटलं ऐकायला? अरे बाळ झाल्याबरोबर आईवडिलांना माहिती असतं की कधी ना कधीतरी हे मोठं होणार आहे. बाळाला भरवत असताना आईला माहिती असतं की हे बाळ कधी ना कधी स्वतःच्या हाताने खाणार आहे. अंगाई गीत गाऊन झोपवत असताना माहिती असतं की कधी ना कधीतरी हे बाळ स्वतःच्या खोलीत एकटं झोपणार आहे. त्याला त्याची प्रायव्हसी लागणार आहे. आई जर खोलीमध्ये आली तर आईला सांगणार आहे की आई नॉक केल्याशिवाय आत येत जाऊ नकोस, की नाही? मी तेव्हा खरंच काम करत असायचो अगं, म्हणून मी तुला असं म्हणायचो की तू प्लीज नॉक करून येत जा. आणि तू यांना विचार नाही या सगळ्यांना. मला अजूनही तसंच, मी इकडे बेंचवर कोणी माझ्या बसलं किंवा तिथे झोपाळ्यावर वगैरे बसलं तर मी यांना सांगतो की प्लीज उठा इकडनं, मला माझी प्रायव्हेट स्पेस हवी. सांगा ना यार. नाही